नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अन्न व नागरी पुरवठा या प्रश्नपत्रिकेचा भाग क्रमांक 4, जे की हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर सुरुवात करण्याअगोदर जर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपली परीक्षा जवळ आलेली आहे. मित्रांनो, आपले काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता किंवा देऊ शकता. काही प्रश्नासंदर्भात असतील किंवा पदभरती संदर्भात असतील. चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. आपला पहिला प्रश्न आहे, वर्ष 2027 पर्यंतच्या जागतिक GDP मध्ये भारताचा वाटा किती टक्के राहील असे SBIच्या अहवालानुसार समजते? याचं बरोबर उत्तर आहे, आपण पाहू शकता, 4% इतका वाटा राहील असे SBIच्या अहवालानुसार समजते. मित्रांनो, SBI बद्दल सांगायचं झालं तर SBIची स्थापना 1955 मध्ये झाली. मित्रांनो, SBIचे हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये आहे. चला आपला पुढील प्रश्न. मित्रांनो, नवीन माहिती वाटल्यास आपण नोट डाऊन करत चालायचं आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील होम रूल लीगची स्थापना कोणी केली? याचं बरोबर उत्तर आपण पाहू शकता. याचं राईट उत्तर आहे, महाराष्ट्रातील होम रूल लीगची स्थापना लोकमान्य टिळक यांनी केली. मित्रांनो, होम रूल लीगची स्थापना ही 1916 मध्ये लोकमान्य टिळक यांनी केली व ही होम रूल लीगची स्थापना इथे पुणे येथे केली. मित्रांनो, लोकमान्य टिळकांचे कार्य महान आहे. मित्रांनो, लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात. त्यांनी 1916 लखनौ करार ही त्यांनी केला किंवा 1916 मध्ये लखनौ करार झाला. याच सालामध्ये लखनौ करार झाला. सन 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव त्यांनी सुरू केला लोकमान्य टिळकांनी. तसेच 1895 मध्ये शिवजयंती उत्सव त्यांनी सुरू केला. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 3. सूर्याच्या सर्वात जवळचा आणि सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? याचं उत्तर आपण पाहू शकता. ऑप्शन याचं उत्तर आहे बुध. सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह आहे बुध व सर्वात लहान ग्रह बुधच आहे. मित्रांनो, पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता हे मला उत्तर कमेंटमध्ये सांगा. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 4. भारतातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना कोठे आहे? मित्रांनो, याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये द्या. मी याचं उत्तर तुम्हाला सांगितलं नाही किंवा दिलेले नाही. बघूया आपला अभ्यास किती झालेला आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 5. अन्न पुरवठा विभाग मंत्री हे कोणत्या परिषदेचे अध्यक्ष असतात? मित्रांनो, अन्न पुरवठा विभाग मंत्री हे राज्य ग्राहक संरक्षण परिषद याचे अध्यक्ष असतात. मित्रांनो, अन्न पुरवठा विभाग मंत्री हे सध्याचे रवींद्र चव्हाण आहेत. रवींद्र चव्हाण. आणि हे रवींद्र चव्हाण 14 ऑगस्ट 2022 पासून कार्यरत आहेत. रवींद्र चव्हाण 14 ऑगस्ट 2022 पासून सध्या कार्यरत आहेत अन्न पुरवठा विभाग मंत्री. चला आपला पुढील प्रश्न. सरहुल हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचं उत्तर आपण पाहू शकता. सरहुल हे नृत्य बिहार राज्याशी संबंधित आहे. मित्रांनो, राज्य व नृत्य असे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. आपण पाहू शकता, बिहू हे आसामचे नृत्य आहे. तसेच भांगडा हे पंजाबचे नृत्य आहे. गरबा हे गुजरातचे नृत्य आहे. राऊप हे जम्मू काश्मीरचे नृत्य आहे. असे भरपूर नृत्य आपले तोंडपाठ असणं गरजेचं आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 7. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पडली? याचं उत्तर आपण पाहू शकता. भारतीय संविधानाची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला पार पडली. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 8. भारतात अन्नधान्य उत्पादनात अग्रेसर असणारे राज्य कोणते आहे? याचं राईट उत्तर आहे, आपण पाहू शकता, उत्तर प्रदेश हे भारतातील अन्नधान्य उत्पादनात अग्रेसर म्हणजेच 1 नंबरला राज्य आहे उत्तर प्रदेश. मित्रांनो, UPची राजधानी काय कमेंटमध्ये सांगा. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 9. जलसंधारण दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आपण पाहू शकता. जलसंधारण दिन दरवर्षी 10 मे रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, जर आपणास विचारलं जल दिवस कधी साजरा केला जातो? मित्रांनो, जल दिवस हा 22 मार्च दरवर्षी साजरा केला जातो. मित्रांनो, जर विचारलं जागतिक वसुंधरा दिवस कधी साजरा केला जातो
तर जागतिक वसुंधरा दिन हा 22 एप्रिलला साजरा केला जातो. मित्रांनो कन्फ्युजन करायचं नाही. जल दिवस आणि वसुंधरा दिवस 22 तारखेलाच आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 10. मृदा व जलसंधारणाचे जनक म्हणून कोणास ओळखतात? राईट उत्तर आपण बघू शकता. सुधाकर नाईक यांना मृदा व जलसंधारणाचे जनक म्हणून ओळखले जाते. आपला पुढील प्रश्न क्रमांक 11. सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? याचं उत्तर बरोबर आहे धनंजय चंद्रचूड हे सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. धनंजय चंद्रचूड. मित्रांनो हे कोणत्या क्रमांकाचे आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा. कितव्या नंबरचे आहे किंवा कोणत्या क्रमांकाचे आहेत? चला नेक्स्ट प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. घटनेच्या कोणत्या कलमानुसार पंचायत राज सुरू करण्यात आले? याचं राईट उत्तर आहे घटनेच्या कलम 40 नुसार पंचायत राज सुरू करण्यात आले. मित्रांनो कलम 40 जर सांगायचं झालं तर येथे ग्रामपंचायती स्थापना म्हणून कलम 40 आहे. ग्रामपंचायत स्थापना कलम 40. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 13. अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे कार्य डॅश डॅश मध्ये होते. याचं राईट उत्तर आहे अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे कार्य हे लहान आतडे करते. लहान आतडे म्हणजे स्मॉल इंटेस्टाइन्स. मित्रांनो लहान आतड्याची लांबी ही 6 मीटर असते. लहान आतड्याची लांबी. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 14. सखाराम महाराजांचे मंदिर वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? मित्रांनो सखाराम महाराजांचे जे मंदिर आहे वाशिम तालुक्यातील रिसोड तालुक्यात आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड तालुक्यात सखाराम महाराजांचे मंदिर. चला पुढील प्रश्न क्रमांक 15. ग्लोबल पीस इंडेक्स 2023 मध्ये भारताचा कोणता क्रमांक लागतो? याचं उत्तर आपण पाहू शकता. ग्लोबल पीस इंडेक्स 2023 मध्ये भारताचा 126वा क्रमांक लागतो. मित्रांनो यामध्ये 1 नंबर हा आइसलँड हा देश आहे. 2 नंबरला डेन्मार्क आहे. 1 नंबरला आइसलँड आहे. मित्रांनो गेल्या वर्षी 2022ला ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये भारताचा 135वी रँक होती किंवा 135वा क्रमांक होता 2022ला आणि सध्या 2023ला 126वा. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 16. मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास रिक्वेस्ट करतो जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. कारण आपले नवीन व्हिडिओ आपण दररोज अपडेट करत असतो किंवा यूट्यूबवर ॲड करत असतो. तसेच या प्रश्नामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण तसेच सब क्वेश्चन आपण घेत आहोत. त्यामुळे तुमचा कमीत वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास होईल. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल किंवा कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला पाहूया पुढील प्रश्न. संविधान सभेतील मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं बरोबर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल हे संविधान सभेतील मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. चला पाहूया नेक्स्ट प्रश्न. संगणकीय भाषेमध्ये कागदपत्राच्या प्रतीस काय म्हणतात? मित्रांनो आपल्याला माहीत असेलही याला हार्ड कॉपी असे म्हणतात. संगणकीय भाषेमध्ये जे कागदपत्र किंवा कागद असतो त्याला हार्ड कॉपी असे म्हटले जाते आणि जी पेनड्राईव्हमध्ये आपण जी कॉपी करतो ते सॉफ्ट कॉपी असते. मित्रांनो चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राचा सर्वोच्च खनिज संपत्ती असणारा विभाग कोणता आहे? याचं उत्तर आहे नागपूर विभागामध्ये सर्वोच्च म्हणजे सर्वात जास्त खनिज संपत्ती आहे. मित्रांनो नागपूर विभागामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो हे मला प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो कमेंट चुकली तरी चालले पण उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 19. भारतातील सर्वात पहिला लोहमार्ग कोणता आहे? मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे मुंबई ते ठाणे हा भारतातील सर्वात पहिला लोहमार्ग आहे. मित्रांनो पहिली रेल्वेगाडी ही 16 एप्रिल 1853 साली पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे 16/4/1853 पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे वाहिली किंवा पळाली. 34 किलोमीटर मुंबई ते ठाणे हे अंतर आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 20. आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोणत्या राज्यात आहे?
याचं राईट उत्तर आहे हरियाणा राज्यात आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय आहे. चला आपला पुढील प्रश्न पाहूया. मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? मित्रांनो, आपणास माहीत असेल मिठागरांचा जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्यास ओळखतात. मित्रांनो, रायगड जिल्ह्यात सांगायचं झाला तर शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगड जिल्ह्यावर झाला. चला आपला पुढील मित्रांनो अजून सांगायचं झालं रायगड जिल्ह्याबद्दल तर रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत व तसेच रायगड जिल्ह्याचे जुने नाव हे कुलाबा हे होते. रायगड जिल्ह्याचे जुने नाव हे कुलाबा असे होते. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 22. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि सभागृह संकुलाला कोणते नाव देण्यात आले? याचं राईट उत्तर आहे भारत मंडपम हे असे नाव देण्यात आले किंवा हे नाव देण्यात आले जे नवी दिल्लीमध्ये प्रगती मैदानावर उभारण्यात आले आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया आपण अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.